तर नमस्कार. तर माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला टोमॅटो ऑमलेट दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी मी इथे एक मोठा कांदा कट करून घेतलाय, तो आपण घालून घेऊयात. टोमॅटो घालायचे आपल्याला ह्याच्यामध्ये. हिरवी मिरची घालायची आहे, कोथिंबीर घालतीये, ह्याच्यामध्येच मी आता हे 1 वाटी बेसनचं पीठ आहे ते घालतीये, अर्धा चमचा हळद घालतीये, चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं ह्याच्यामध्ये. हे पीठ आता आपल्याला चांगलं व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. थोडं थोडं पाणी घालून आता हे पीठ आपल्याला पातळ करायचंय. हे असं मिक्स करून घेतलं ना तर काय होतं, हे जे बेसनचं पीठ आहे त्याच्या गुठळ्या अशा राहत नाहीत, पाणी घातल्यावर पटकन फुटतात. तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ असं मिक्स करून घेऊयात. सगळ्या गुठळ्या आपल्याला एकदम व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, असं आपल्याला हे पीठ सगळं बनवून घ्यायचंय. सगळ्या गुठळ्या अगदी व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत. चला तर मी आता इथं तुम्हाला टोमॅटो ऑमलेट बनवून दाखवते. तर तवा गरम झालेला आहे, त्याला मी आता तेल लावून घेते. तर अशा प्रकारे आपल्याला टोमॅटो ऑमलेट बनवून घ्यायचंय. तर आता हे सुकेपर्यंत आपल्याला ते ठेवायचे. तर हे बघा, आता ह्याला मी पलटून घेतेय. तर बघा किती छान झालंय आपलं टोमॅटो ऑमलेट. तेल लावून घेते मी. साईडनी पण असं थोडंसं तेल सोडायचं. खूप टेस्टी लागतं हे. थंडीमध्ये जेव्हा पाऊस असेल तेव्हा करून एकदा नक्की टेस्ट करून बघा, तुम्हाला हे खूप आवडेल. तर आता आपण दुसऱ्या बाजूनेही बघूयात पलटी करून. तर बघा किती छान भाजलेलं आहे ते. आपण थोडस तेल लावून घेऊयात ह्या साईडने पण.
आणि परत त्याला थोड्या वेळासाठी आपण पलटी करूयात. तर अशाच प्रकारे मी आता सगळे हे बनवून घेतेय. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.